पावसाळा म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो हिरवागार निसर्ग, शरीराला स्पर्श करून जाणारा थंडगार हवा, डोंगरावरून कोसळणारे पांढरे धबधबे आणि मनाला तृप्त करणारा मातीचा सुंदर सुगंध. हे झाले निसर्गात घडणारे आणि दिसणारे बदल. पण तुम्हाला माहीत आहे का, जसं निसर्ग बदलतो तसंच आपल्या शरीरातही मोठे बदल होत असतात. पावसाळ्यात बऱ्याच जणांना सतावणारे काही मुख्य त्रास म्हणजे सर्दी, खोकला, ताप, फ्लू होणे, सांधेदुखी, अपचन, पोटदुखी, गॅस होणे, जुलाब होणे इत्यादी. पण हे सगळे त्रास पावसाळ्यातच का होतात? समजून घेऊयात सोप्या भाषेत. आयुर्वेदात 6 ऋतूंचे वर्णन केले आहे. ग्रीष्म ऋतूनंतरचा येणारा ऋतू म्हणजे वर्षा ऋतू. या ऋतूत सूर्याचे बल कमी असते, आग्नेय प्रभावही कमी वेळ असतो. या ऋतूत येणारे ढग, पाऊस आणि शीतवायू या सगळ्या कारणामुळे शरीरात वाताचं प्रमाण वाढतो आणि मग सांधेदुखी, कंबरदुखी सारखे वाताचे आजार उद्भवतात. तसेच पावसाळ्यात हवेमध्ये ओलसरपणा आणि आर्द्रता खूप वाढते आणि त्यामुळे आपली जठराग्नी म्हणजे आपली पचनशक्ती मंदावते, भूक अनियमित होते आणि मग गॅस, अपचनसारखे त्रास उद्भवतात. शिवाय पचनशक्ती कमी असल्यामुळे शरीरातल्या धातूंना पोषण मिळत नाही, ज्यामुळे प्रतिकारशक्तीही कमी होते आणि मग रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर मग सर्दी, खोकला, ताप सारखे आजार लगेच उद्भवतात. तर पावसाळ्यात आजारी पडू नये यामुळे योग्य आहार आणि विहाराचं नियोजन करणे गरजेचं आहे. सो पहिली गोष्ट, आहार नेहमी व्यवस्थित शिजवलेलं, ताजा आणि हलका गरम असतानाच घ्यावा. याने अपचनचा त्रास टळतो. जेवणामध्ये आले, लसूण, जिरे, हिंग, हळद, मिरी सारखे मसाल्यांचा उपयोग करा. हे मसाले पाचन सुधारण्यास आणि पोटदुखी, गॅस कमी करण्यास मदत करते. रोज सकाळी तुळशी, आलं आणि काळे मिरी पाण्यात टाकून ह्याचा काढा करा. हा काढा जठराग्नी वाढण्यास आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. शिवाय जास्त तळलेले, आंबवलेले, खारट आणि शिळे पदार्थाचं सेवन पूर्णपणे टाळा. हे झाले आहाराविषयी काही महत्त्वाची गोष्ट. विहारामध्ये 2 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पहिली गोष्ट, दिवसा झोपणे टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे हलके व्यायाम नियमित करणे. पण व्यायामापूर्वी तेलाचा अभ्यंग करणे गरजेचं आहे. अभ्यंगाने वात कमी होण्यास आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणून या पावसाळ्यात योग्य ते आहार आणि विहाराचं नियोजन करा आणि स्वस्थ राहा. अशा माहितीसाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.